दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं नाना पटोले म्हणाले। महायुतीत शिंदे आणि अजितदादांची स्थिती ही वाईट आहे। भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोलाही पटोलेंनी लगावला होता। त्यांच्या या ऑफरवर महायुतीच्या नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं, तशी वेळ येणार नाही। कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा, तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले, पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता, समय के साथ सब राजनीति चलती आहे। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। मला असं वाटतं या म्हणण्याला कोणता राजकीय अर्थ नाही आहे। कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात, म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न माझ्या म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील। त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्त्व असं मला तरी वाटत नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातून 3000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वळवले अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केल्याचंही कळत आहे। सामाजिक न्याय विभागाचे 3000 कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर आदिवासी विभागाचेही 4000 कोटी निधी ह्या लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याची माहिती आहे। अर्थमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर येते आहे। तर अजित पवार यांच्या निधी वाटपावरून आधीच नाराजी होती, त्यामध्ये आता शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्या खात्याला मिळणारा निधी हा लाडकी बहीण योजनेला वळवल्याची माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी आहे आणि त्यातही शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला झटका दिलाय। हलाल पद्धतीनेच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं केला, तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली। राणेंच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण असा नवा वाद सुरू झालाय। दरम्यान नाशिकच्या हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। त्याचबरोबर धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचाही खाटीक समाजानं निषेध केला। त्या शहरामध्ये फक्त हलालच विकलं जाईल, झटका पद्धतीचं कोणी मटण विक्री करणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे झटका आम्हाला चालत नाही, आम्हाला तो मान्य नाही आणि आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही। आम्ही बॉर्न खाटीक आहोत। नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक नाही, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। मला फक्त स्थगिती मिळालेली आहे, अजून अपील सुरू व्हायचं आहे।
अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेल. तोपर्यंत न्यायालयीन बाबी अति जास्त भाष्य करणं योग्य नाही. हस्तक्षेप याचिका जी दाखल करण्यात आली होती तिची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे. आपली कशी तयारी असणार आहे? हस्तक्षेप याच्या कोणाच्या हस्तक्षेप दिघोळेंच्या नाही, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार त्यांनी करावा, तो काय विषय नाही. तो कोर्ट विल टेक द डिसिजन. मात्र या सगळ्यामुळे राजकीय विरोधक जे आहेत ते याचं राजकीय भांडवल करत आहे, पुन्हा तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीनं खरं तर राजकारणात एकमेकावर सूड उगवणं प्रत्येकावर खरं तर ही वेळच असते. अशा पद्धतीनं ज्या जुन्या मला साधी गोष्ट सांगा, राजकीय विरोधकांनी करावं काय असं तुम्ही सांगा मला. त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का? म्हणजे माझी तरी नाही, आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही. त्यामुळे त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करतो. त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने, बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो, समाजामध्ये आपलं लोकमत चांगलं होतं, आपली इमेज सुधारते, तर त्यांना करू देईल, त्यांना लक लाभ. आमचं काम चालू आहे. सरकार लोकांसाठी राबतं आहे. सरकार लोकांमध्ये जेवढं काम करतं तेवढं करतं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही. मंदिरामध्ये गणवेशाच्या ड्रेस कोड, मंदिरातल्या ड्रेस कोडच्या बाबतचा निर्णय झालेला आहे. मंदिरामध्ये जात असताना काही विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असावा अशा स्वरूपाचं मला माहिती घ्यावं लागतं. कुठल्या मंदिरामध्ये? नंदुरबारमध्ये नाही, मला माहिती नाही, माहिती घेऊन सांग. वडेट्टीवार यांनी असं वर्षभरामध्ये 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात राज्यामध्ये, संपूर्ण विभागामध्ये. त्या गोष्टीची मी अजून आकडेवारी घेतली नाही. कालच्या कुठे एखादा विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये ती गोष्ट निदर्शनास आलेली आहे. परंतु मी ती संपूर्ण माहिती घेतो आणि आपल्याशी प्रत्येक केस ही वेगळी आहे. एकाच याच्यामध्ये सगळ्या केस एकत्र करता येणार नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. का झालंय, कसं झालंय त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी सविस्तर. दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण बघितलेलं आहे तर की शेतकऱ्यांना फायदा न होता विक्रेत्यांना त्याचा नाही, आता कसं आहे, ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने. त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार होणार नाही याची मला खात्री आहे. निर्णय जो स्थगितीचा निर्णय दिला आहे तो वडेट्टीवार म्हणतायत की हा हास्यास्पद निर्णय, न्यायालयाने असा निर्णय कसा दिला? ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते दुर्दैव आहे समाजाचं. तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही. मी कायद्याचा ॲडव्होकेट आहे, त्यामुळे माझा न्यायालयावरती संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला न्यायालयीन बाबीवरती भाष्य करणं योग्य वाटत नाही, कारण त्यांना तर तेवढा अधिकार ठेवला पाहिजे न्यायालयाला. त्यामुळे न्यायालयाने जे काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, त्याच्यावरती भाष्य करणं मला असं वाटतं योग्य नाही. ब्रेक लागलेला आहे. ठिबक सिंचनच्या ज्या योजना होत्या त्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभच जात नाही, ठिबक सिंचनचे जवळपास सगळेच पैसे गेले आहेत. आपले अजून 200-300 कोटी रुपये शिल्लक आहेत त्यांची दाण्याचे. पण केंद्र सरकारने 283 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. एवढा महिना 15 दिवसामध्ये पैसे आले की सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील. हस्तक्षेप याचिका दाखल करणारे सतीश वाणी जे माजी न्यायाधीश आहेत त्यांनी असं म्हटलंय की नितीन जीवने जे कोर्ट आहे त्यांच्यावर नागपूरवरनं दबाव होता, RSSचा दबाव होता, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं नाही. असं काही मला वाटत नाही. कोणावरही दबाव नाही आणि न्यायालयावरती दबाव टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हा हे मनगढंत कहाणी आहे सगळी. त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विश्वास नाही. संकल्प झालेला आहे. नदीजोड प्रकल्प कधीपासून सुरू होणार? नाही, आता त्याच्यावर प्रोसेस सुरू आहे. काय झालं की या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे इथे लँड ॲक्विशन आहे, समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहेत, पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहेत, तर पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत की लँड ॲक्विशनची प्रोसेस सुरू करा. लँड अक्वायर झाली आणि टेंडरमध्ये काही फॉरेस्ट आहेत, काही याच्या दुसऱ्या जमिनी आहेत, NGTचा प्रकल्प आहे, या सगळ्या लोकांचं NOC घ्यावं लागेल. त्यामुळे ती प्रोसेस आता पाटबंधारे खात्यात सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर 4 वर्षाच्या आत हे प्रोजेक्ट कसे पूर्ण करता येतील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहणार. शरद पवार, यशोमती ठाकूर यांनी असा दावा केला की 100 दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल. आपल्याला वाटतं मंत्रिमंडळामध्ये नाही, असं काय होणार नाही. असं काय होणार नाही आहे. सगळं एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल. विरोधकांचा प्रश्न, त्यांच्याजवळ भांडवलच काही नाही राहिले तर मग करणार काय विचार? शरद पवार साहेबांनी आज असं म्हणलं की बीडची अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती, चिंताजनक परिस्थिती आहे. मला सांगता नाही, मी बीडला गेलोय नाही आणि मला तिथली अवस्था पण मी ब्रीफ करण्याचा प्रयत्न केला नाही. माझं खातं नाही, त्यामुळे माझा विषय नाही. थँक्यू. तर कोर्टाच्या निरीक्षणावर भाष्य करणं योग्य नाही असं कोकाटे म्हणतायत. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळं याच्यावर आता मी बोलणार नाही, कोणावरही दबाव नाही असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.